एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज राज्यभर संपावर उतरले आहेत। त्यामुळे बसेस बंद असल्याने शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे। नेहमी बस स्थानकावर बसेसची ये-जा सुरू असते, परंतु आज संप असल्याने बस स्थानकावर बसेसची ये-जा कुठेतरी कमी दिसत आहे। चोपडा बस स्थानकातील काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर काही कर्मचारी कामावर हजर आहेत। त्यामुळे चोपडा बस स्थानकात काही फेऱ्या जरी सुरू असल्या तरी त्या वेळेवर नसल्याने प्रवाशांना बराच वेळ वाट पाहून शेवटी खाजगी वाहनाने पुढचा प्रवास करावा लागत आहे। या एसटी कामगारांच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना होताना दिसत आहे। दादा कुठं जाता है? नाशिक जातो दादा, सकाळची गाडी 7 वाजे. किती वाजेपासून थांबलेले इथं? 7 वाजेपासून इथे थांबलो. गाड्या नाही आहे? नाही. काय सांगितलं त्यांनी? दादा गाड्याच नाही भाऊ, लागतील तर लागतील, नाही बी लागतील. संप सांग. हां, संप आहे. 6 वाजेपासून बसली मी. मग गाड्यांचे नसल्यामुळे मग आता कुठं प्रायव्हेट गाडीने जात आहे का? अच्छा अच्छा. कुठून आले? आडव. तुम्ही नाशिक जात आहे का? ओके. तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. कुठं जात आहे? मी बोरगावला जायचे, पण आज संप असल्यामुळे इथं गाड्यांची व्यवस्था नाही आहे. कर्मचारी पण दिसत नाही. तिथे प्रशासनाला विचारलं, चौकशी असता ते म्हणत आहे की संप चालू आहे, त्यामुळे गाड्या उशिराने येत आहे किंवा बाकीच्या गाड्या रद्दच आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो प्रायव्हेट वाहनांवर प्रवास करावा लागत आहे. अच्छा. कशासाठी जात आहे आपण? आमचं एक मावशी वारली, तिथं जायचं. प्रेत यात्रेवर जात आहे? प्रेत यात्रेवर जायचं. अच्छा अच्छा. काय नाव दादा आपलं? वासुदेव पाटील. ठीक. दादा कुठं जायचं आहे? जळगाव जायचं, दवाखान्याचा. मग बसेस नाहीत का? नाही, बसेस नाही म्हणतो. संप आहे असं सांगितलं. जळगावला जाणारी गाडी संपायची. किती वेळपासून थांबले तुम्ही इथं? साधारणतः 1 तास झाला. 1 तास झाला. हो. बसेस नाही आहे? नाही, बसेस नाही. कसं बाकी चालू आहे. बाकी चालू आहे, काही बंद आहे? हां. बाकी हो, बाकी बंद, बाकी चालू. मग आता काय प्रायव्हेट बसेस ते? हा, प्रायव्हेट बस जायचं. ओके.